सर्वांना, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पौष्टिक असे अख्ख्या मुगाचे लाडू करून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मूग घेतला आहे. ते चांगलं भाजून घेऊया. हिरवे मूग आहेत हे, खरपूस भाजून घेऊया. नंतर मखाने घेतले आहेत, मखाने पण भाजून घेऊया. तुमच्याकडे असतील तर घ्या, नाही घातले तरी चालेल. पंपिंग सीड घेतले आहेत, ते पण भाजून घेऊया. आता ह्याच कढईमध्ये थोडं तूप टाकून मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे. ड्रायफ्रूट चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घालू शकता. आता ह्याच तुपामध्ये आपण थोडं तूप टाकून ह्याच कढईमध्ये डिंक तळून घेऊया. इथं अर्धा किलो मुगाला मी अर्धा पाव डिंक घेतला आहे, म्हणजेच 125 ग्राम डिंक घेतला आहे. मेथी चांगली भाजून घेऊया. 1 चमचा मेथी घेतली. मेथी पण कमी जास्त करू शकता. हे थंड झालेले मुगाची पावडर आता आपण मिक्सरमध्ये करून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तूप टाकून छान भाजून घेऊया. इथं 1 वाटी तूप लागलं आहे मला लाडूसाठी. छान भाजून झालं की एक प्लेटमध्ये काढूया आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. हे खूप पौष्टिक असतात लाडू. हिवाळ्यात सगळ्यांनी खावे असे लाडू आहेत हे. आणि सगळं साहित्य आपल्याकडं पाहिजे तसं नाही, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घालू शकता. इथं खजूर बारीक करून घेणार आहे मी. आता सगळं बारीक करून घेऊ एका मोठ्या परातीत. पंपिंग सीड, मनुके टाकलेत, काळे मनुके सुद्धा घालू शकता याच्यामध्ये. हे डिंक जास्त बारीक करायचं नाही. आता एका कढईमध्ये हा अर्धा किलो गूळ घेतला आहे मी. जेवढे मूग तेवढंच गूळ घेतला आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर कमी जास्त गूळ करू शकता, पण हे प्रमाण बरोबर आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करू, एकजीव करूया चांगलं. गुळाचा काही पाक वगैरे करायचं नाही आपल्याला, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आणि एक उकळी आली की ह्या मिश्रणामध्ये आपण हा गूळ मिक्स करून घेऊया. गूळ वितळला की ह्या मिश्रणामध्ये ह्याच्यामध्ये टाकूया. आपण सगळं मिक्स केलंय त्याच्यात आणि छान मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करून झालं की 1 तासभर बाजूला ठेवून द्यायचं आणि 1 तासानंतर लाडू वळाय घ्यायचं. छान होतात हे लाडू, पौष्टिक असतात. सगळ्यांनी खाल्लेच पाहिजे हिवाळ्यात असे लाडू. आता हे 1 तासानंतर आपण लाडू वळायला घेऊया. ह्या अर्धा किलो मुगाच्या मिश्रणाचे 50 ते 55 लाडू होतात. माझे 55 लाडू झाले आहेत. मी जास्त लहानही नाही, जास्त मोठी नाही असे केले आहेत. कसे वाटले मुगाचे लाडू मला कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.